चंद्रपूरच्या पडोली इथं झालेल्या एसटीच्या अपघातानंतर आज वाहक आणि चालकांनी संप पुकारलाय। 3 दिवसांपूर्वी याच ठिकाणी राख वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाला। रस्त्यावर राख पसरल्यामुळे अंदाज न आल्यानं एसटीचा अपघात झाल्याचा आरोप संपकऱ्यांनी केलाय। दरम्यान अपघातामध्ये मृत्यू झालेल्या वाहकाच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत द्यावी आणि राख वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी संपकऱ्यांनी केली आहे। पडोली येथे एसटी महामंडळाच्या बसचा जो अपघात झालाय त्यामध्ये वनकर या अतिशय तरुण कंडक्टरचा मृत्यू झालेला आहे आणि या मृत्यूमुळे चंद्रपूर डेपो जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। दत्तूभाऊ, का बरं हा संप पुकारण्यात आला, काय मागणी आहे तुमची? प्रत्यक्षात अपघात होणे हा स्वाभाविक आहे, मात्र हा अपघात झालेला नसून हा अपघात घडलेला आहे। आज सतत 3 दिवसापासून तिथे डस्ट पडलेला आहे। डस्ट बाबतची तक्रार प्रशासनाने आलेली आहे आणि हे आलेली असताना त्या डस्टच्या बाबतीत कोणती कार्यवाही केली गेली नाही। रात्रोदी आज स्वतः जाऊन त्या घटनास्थळी तपासणी केली, व्हिडिओ बनवला। दिवसा सुद्धा एक गाडी गेली तर समोरचं वाहन दिसत नाही, ती तर रात्र होती आणि सदर गाडीच्या समोर एक गाडी असल्या कारणामुळे सदर वाहक चालकाला काही डस्ट दिसला नाही, त्यामुळे सदरचा अपघात घडलेला आहे। त्यामुळे आमचं स्पष्ट म्हणणं आहे की संबंधित त्या ट्रक चालकावर नको, ट्रक चालकाची जे अपघात झाले अपघातग्रस्त चालकाची काय चुकी आहे, त्याचा तर गाडी बंदच होती ना। मात्र याच्यावर डायरेक्शन वगैरे देणे, त्याच्या ट्रका वापरणे, आपली जर गाडी पलटी झाली तर तो दूर साफ करणे, हे कोणाची जबाबदारी आहे? आज आम्ही चालक वाहक 24 तास सेवा करतो, अहोरात्र सेवा करतो। कोणावर गुन्हा दाखल करणे? गुन्ह्यावर त्या मालकावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, त्या कंपनीवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि राहिली महत्वाची बाब, आमच्या चालकांना त्या मालकाकडून 50 लाख रुपयाची भरपाई दिली पाहिजे। सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर। आणि एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।